बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। हिंदू पंचांगानुसार मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। आज मंगलमय आणि उत्साही वातावरणात घरोघरी गुढीपाडवा साजरा झाला। आज सकाळी 6:53 अमावस्या असल्यानं सकाळी 7 नंतर गुढी उभारण्याची लगबग सुरू झाली। रांगोळी काढून पाटावर गुढीची प्रतिष्ठापना करण्यात आली। उंच काठी, त्यावर रंगीत वस्त्र, टोकाला गडू, कडुलिंब, आंब्याचे डहाळे, साखरेच्या आणि चाफ्याच्या फुलांची माळ बांधून गुढी उभारण्यात आली। तर दुसरीकडे दिवसभरात एकमेकांवर मराठी नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला। आज गुढीपाडवा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक मुख्य दिवस, तसंच शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस। श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला। तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे। गुढीपाडवा हा चैतन्याचा आणि मंगलमय उत्सव आहे। गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते। आज घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। आज सकाळी 6:53 अमावस्या असल्यानं सकाळी 7 नंतर गुढी उभारावी असं पंचांगात नमूद करण्यात आलं होतं। त्यानुसार सकाळी 7 नंतर घरोघरी गुढ्या उभारण्याची लगबग सुरू झाली। गुढीच्या निमुळत्या टोकाला रंगीबेरंगी वस्त्र बांधण्यात आलं। त्याला साखरेची आणि चाफ्याची माळ, कडुनिंबाची आणि आंब्याची डहाळी आणि त्यावर तांब्याचा गडू बांधण्यात आला। पाटावर सजवलेल्या गुढीभोवती रांगोळी काढून गुढीची पूजा करण्यात आली। तसंच गुढीला पुरणपोळीचा गोडधोड नैवेद्य दाखवण्यात आला। आज कडुनिंब आणि गूळ खोबरं एकत्र करून खाण्याची प्रथा आहे। घराघरात हा पदार्थ आवर्जून बनवला जातो। दरम्यान मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाच्या मुहूर्तावर परस्परांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला। काहींनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटून तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। श्री अंबाबाई मंदिराबाहेर महाद्वार कमानीजवळ दरवर्षी भगवी गुढी उभारली जाते। नववर्षाची सुरुवात म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते गुढी उभारली। तसंच त्यांच्या हस्ते अंबाबाईच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी संजय साळोखे, पृथ्वीराज पठाडे, लालासो गायकवाड, संजय देसाई, सदानंद माळी, अनिल पोवार, दिलीप कोळी उपस्थित होते।